कणकवली उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि सातत्यानं महामार्ग प्राधिकरण करतंय, पण ब्रिजचं काम काही पूर्ण होत नाहीये आणि पुन्हा एकदा दुरुस्ती करण्याची वेळ हायवे प्राधिकरणावर येते। 6 ते 7 वर्षांपासून मेंटेनन्सच्या नावाखाली या उड्डाणपुलाचं काम केलं जातंय। महामार्गाचं काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश पूर्ण आहे, पण या जिल्ह्यातील जे पूल आहेत किंवा जे रस्ते आहेत ते खड्डेमय झालेले आहेत महामार्ग। तसंच आता हा कणकवलीतील हा जो ब्रिज आहे, आपण या ब्रिजवर उभे आहोत, हा ब्रिजचं काम देखील किती म्हणजे शंका उपस्थित करण्यासारखं आहे, कारण आपण ज्या ब्रिज सुरू करताना देखील हा ब्रिज ढासळला होता एसएम हायस्कूलच्या समोर आणि त्यानंतर एक लेन बंद करण्यात आली आणि आता दुसऱ्यांदा आपण पाहतो की पुन्हा ही लेन काही दिवसापूर्वी बंद करण्यात आली आहे, कारण याचे जो ब्रिजचा वरचा भाग आहे ना, त्याचं काम आता सध्या सुरू आहे। एकंदरीत चर पडलेला आहे आणि जो ब्रिज आहे तो एक्सपान्शन झाला आहे, म्हणजे थोडासा आकुंचन पावलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे जे ब्रिजच्या मध्ये जे काँक्रीट होतं ते कुठेतरी खाली गेलं आणि त्यामुळे भेगा पडलेल्या आहेत आणि ह्या मोठ्या भेगा झालेल्या आहेत। आता एवढ्या मोठ्या भेगा झालेल्या आहेत की कुठलीही गाडी इथे आदळते आहे आणि त्यानंतर काही अपघात होण्याची शक्यता आहे। सध्या इथे उपाययोजना ज्या आहेत त्या महामार्ग प्राधिकरणाकडून केल्या जात आहेत, पण जे चर आहे जो पडलेला आता तो खूप मोठा होत आहे आणि अशाच पद्धतीचं सगळं जे आहे ते ब्रिजवरचं काम सध्या सुरू आहे आणि हा जो आकुंचन पावल्यामुळे याचा जो ब्रिज आहे तो चढ उतार झालेला आहे ब्रिजला आणि त्यामुळे कुठेतरी जे प्रवासी जाताना म्हणजे भीती व्यक्त करत आहेत, काय नक्की हा ब्रिज व्यवस्थित आहे का हे देखील प्रश्न उपस्थित, कारण त्यामुळे सध्या आपण पाहिलं की एक लेन बंद ठेवलंय, महामार्ग प्राधिकरण काम करतंय, पण या ब्रिज संदर्भात आता शंका उपस्थित करण्याला कुठेतरी आता वाव मिळताना दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।